काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून राज्यभर ओळख असलेले प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि करवीरचे आमदार पी.एन. पाटील यांचं आज पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झालं आहे। रविवारी घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूला आणि हाताला मोठी दुखापत झाली होती। यानंतर कोल्हापुरातील एस्टर आधार रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती। मात्र ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती। गेले 2 दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते। मात्र आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे। राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। पांडुरंग निवृत्ती पाटील हे काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जायचे। पी.एन. पाटील अशी त्यांची राज्यात ओळख होती। गेल्या 40 वर्षापासून कोल्हापूरच्या राजकारणात आणि समाजकारणात त्यांनी आपली एक वेगळी प्रतिमा तयार केली होती। करवीर विधानसभा मतदारसंघातून 2004-2019 असे 2 टर्म ते आमदार झाले आहेत। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात मानणारा त्यांचा मोठा वर्ग आहे। कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता आणि मैत्री पाळणारा नेता अशी त्यांची जिल्ह्यात प्रतिमा होती। त्यांच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। 1999 पासून ते 2019 असे तब्बल 22 वर्ष कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे ते जिल्हाध्यक्ष होते। सध्या महाराष्ट्र राज्यात ते काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते। सहकार क्षेत्रामध्ये देखील त्यांचा मोठा वाटा आहे। जिल्हा बँकेत ते 35 वर्षाहून अधिक काळ संचालक म्हणून राहिले आहेत। 1999 पासून सलग 5 वर्ष ते बँकेचे अध्यक्ष देखील होते। आमदार पी.एन. पाटील यांनी आपल्या संपूर्ण राजकीय जीवनात अनेक चढ-उतार बंडखोरी पाहिली, मात्र ते कधीच वेगळ्या पक्षात जाण्याचा विचार देखील केला नाही। माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि गांधी घराण्याशी ते एकनिष्ठ होते। माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि पी.एन. पाटील यांची देखील घनिष्ठ मैत्री होती। विधानसभा निवडणुकीतील पी.एन. पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ विलासराव देशमुखच करायचे। आमदार पी.एन. पाटील यांचे एक सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत, तर दुसरे पुत्र राजेश यांच्याकडे अन्य व्यवसायाबरोबर बँकेचे अध्यक्षपद आहे। त्यांची एक कन्या कराडमध्ये स्थायिक आहे। पी.एन. पाटील यांच्या निधनामुळे कोल्हापूर व करवीर मतदारसंघात शोककळा पसरली आहे।